अगं नीट पिळ की. मामा आजा कुठं चाललंय वाटतं. का रे रावले आज सकाळी सकाळी? आज भरतीच काम आहे ना, म्हणून सातारला चाललोय. होय. आजा, ए आजा, चल सातारला निघालोय. होय, बरं तिचं काम आहे आज. बर, जाणार असतील तर गाडी घेऊन जा. नाही नको, वडापाव नाही तर एसटीनं जाईल. जयडे, अगं लक्ष कुठे तुझं? आता काय केलं मी? पिळून दे नीट. चल. अरे आजा थांब जरा, थांब. आता काय? हे घे. हे कशाला? अरे चांगल्या कामाला चाललाय, जाताना दही साखर खायची असते. रावल्या तुला पण दर, मला पण दे. तुला बी घे. आजा जाताना पैसे नीट सांभाळून घेऊन जा बर का. आणि हे बघ, त्या माणसाकडनं रीसर पावती बिवती सगळी घे. कसं असतंय, आपल्याकडे पावती असलेली बरी बाबा. जीजे, आता भरतीच्या कामाची कधी पावती असती वय? अरे मग आपल्याला कसं कळायचं आपलं काम किती झालंय ते? पावती बिवती घ्यायला नको वय. अगं असं पावती बिवती काय नसती. बर, पैसे कुठे ठेवलेत? हाय ठेवलेत. अरे खिशात कशाला ठेवल्यात? पिशवी घे, कुठं पडलं बिडलं, कुणी चोरलं बिरलं तर. जीजे, मी काय लहान आहे का आता? मला काय नेतच नाही तुम्ही पैसे. आता पार ऊसाची बिलं मीच आणायचो की बँकेतनं. तेव्हा बरं म्हणली नाहीस पैसे नीट आण, हे कर ते कर. अरे तसं नाही रे बाबा, महत्वाच्या कामात चाललायस ना, आणि त्यातनं लांब निघालायस. इथलं इथं असतं तर काय वाटलं नसतं. उगाच तिथं कुठं काय झालं बिलं तर. अगं कशाला काय होतंय? राहुल्या, पैशावर नीट ध्यान ठेवा बर का. काय काळजी करू नका जीजी, आणि मी असताना तर अजिबातच काळजी करू नका आज्याची. मामा येऊ का? अरे पण गाडी घेऊन गेला असता तर लगेच आला असता ना. म्हणजे लगेच पैसे बी भरून झाला असतं. नाही नको मामा, मी वडापाव नाही तर एसटीनं जाईन. जरा जपून जावा. काय रावल्या? होय. बर का राहुल्या, आजा जाताना वाटत कुणा संग बोलत थांबू नका बर का. जीजे, अगं तू नको काळजी करू, आम्ही नेतो बरोबर. हं? मामा येऊ? हा, मामी येतो. या. ऑल दी बेस्ट अजिंक्य. काय रे रावल्या, लेट केला आज? होय, त्या आज्यानं उशीर केला. वाटलंच. हे काय वाटलं का? हा? रावल्या, पळपळ बोलायची लई हौस असते ना एकेकांना. कसा बरा झाला वाटतं? झालं की, कावळ्याच्या शापानं गाय मरत नसती कधी. होय होय, नाही मरत कावळ्याच्या शापानं. काय मग आज कुठं दौरा? भरतीच्या कामाला चाललोय. अरे किती वेळा जात आहे? ती भरतीवाली बी वैतागले असत्याल. राहुल्या, दुसऱ्याच्या कामात कशाला पाहिजे लुडबुड? बघितलं का रावल्या,
स्वतः मध्ये मध्ये बोलून लुडबुड करायची आणि दुसऱ्यांना बोलायचं ए मला काय हाऊस नाही तुझ्या संग बोलायची. नाही ना? मग कशाला बोलतोय? तू कशाला बोलतीस मग? तुला कशाला पाहिजे चौकशा? चोमडी कुठली? चोमडी बोलायचं काम नाही हा आजा, सांगून ठेवते. चोमडीला चोमडी म्हणायचं नाही तर काय म्हणायचं? लय होतंय आजा. तुला किती वेळा सांगितलंय भरतीवरून बोलायचं नाही म्हणून. मी तुझ्याशी कुठं बोलती? मी तर रावल्या संग बोलते. तू रावल्या संग बोल नाहीतर आणि कोणा संग बोल. भरतीवरून बोलायचं नाही. मला काय पाहिजे ते मी बोलणार. लोकशाही आहे. ए, आली मोठी लोकशाहीवाली. तू भरतीवरनं बोल तरी मग सांगतो तुला. काय सांगणारस? येऊ दे की वेळ, मग सांगतो. तू होत नसतो भरती. आता बोल. शिकले ए उतरा खाली आणि बसा दिवसभर भांडत. परत जर भांडला ना तर चालू काढून उडी मारेन मी. शीतल, माझं एक काम आहे तुझ्याकडं. काय काम? मला पण गुडलक दे की. कसलं गुडलक? ते इक्याला दिलं तसलं, म्हणजे माझं पण काम होईल. ए आपल्याला हिच्या गुडलकची गरज नाही बरं का. तुझं काम होतंय वे गुडलक शिवाय. आपल्याला मिळालंय गुडलक काय. कुठले? कुणी दिलं असेल घ्यायला गुडलक? दिलं असेल की त्या मांजरीनं. मी बोलले ना, बोका हाय हो. काय म्हणलीस ग? तुझ्याशी कोण बोलते? शीतल, दे की गुडलक. तुझ्या दोस्ताकडनं घे की. मला कोण बी गुडलक देत नाही. पाचवडच्या बाजारात 3000 झालं, कुडाळच्या बाजारात 4200, मुंबईच्या गोळे काकूंनी 7000चा माल उचलला आपल्याकडनं, म्हणजे एकूण टोटल 14200 आणि पहिले 18000 आहेत. कुणी दिला असतील एवढं पैसे? कुणी म्हणजे बायकांनी. कुठल्या बायका? हेच गोळे काकू, सुमी मावशी, सवी काकी. बचत गटाच्या बायकांनी? हा, मग आणि कोण देणार? अजिंक्य बचत गटाच्या बायकांकडे पैसे मागते आला असं वाटलं नव्हतं. अजिंक्य? त्यांचा काय संबंध? तू काय सांगतेस? तू काय विचारतेस? अगं मी विचारतेय, अजिंक्यना एवढं पैसे कुणी दिले असतील? जयडे, अगं कुठं लक्ष आहे तुझं? काय विचारते मी? कुणी पैसे दिले असतील एवढं अजिंक्यना? काय माहित. अगं मला वाटलं तू बचत गटाचं विचारतेस. ह्यांनी तर पैसे दिले नसतील ना? नाही नाही, अगं पप्पांनी नसतील दिले पैसे. तुला काय माहित? अगं म्हणजे मला असं वाटतंय की पप्पांनी नसतील दिले पैसे. ह्यांनी नाही दिले तर मग कुणी दिले असतील बरं? काय माहित. जीजी? नाही नाही, अगं जीजीकडे कुठं येतात तेवढे पैसे? तुला काय माहित? साठवले असतील तर?